मार्केट ॲनालिसिसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एप्रिल महिन्यामधील 3 असे शेअर्स ज्यांची किंमत एका महिन्याच्या आत 40% पेक्षा जास्तीने वाढली आहे. म्हणजेच एप्रिल महिन्यामधील हे 3 शेअर्स ट्रेंडिंग आहेत असं आपण म्हणूयात. तर सगळ्यात पहिले 3 नंबरवर जो शेअर आहे त्याचं नाव आहे अडानी पॉवर. कॅन्डलस्टिक तुम्ही आता जे बघताय ते डेली टाईम फ्रेम आहे. हेकिन कॅन्डलस्टिक्स वापरलेले आहेत आणि 2 एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज वापरलेले आहेत. तर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा या शेअरची किंमत ई-एम-एच्या वरती क्रॉस झाली होती, त्यानंतर या शेअरमध्ये पाहिजे तसा ब्रेकआउट नाही मिळालेला आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्ही जर का व्हॉल्यूम चेक केला, तर त्यामध्ये व्हॉल्यूमसुद्धा वाढलेला नाही दिसत आहे. आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा या शेअरची किंमत पुन्हा ई-एम-ए क्रॉस करून वरती येत होती, तेव्हा तुम्ही खाली चेक करू शकताय, की या शेअरचा व्हॉल्यूम जो आहे, त्यामध्ये किती वाढ झालेली आहे. यावरून आपण हे समजायला हवं, की जेव्हा एखादी स्ट्राँग ग्रीन कलरची कॅन्डल निर्माण होते आणि त्याच्यासोबत व्हॉल्यूमसुद्धा वाढत असेल खाली, तर अशा वेळेला ब्रेकआउट होताना आपल्याला एंट्री घ्यायला हवी आणि त्यावेळेस स्टॉप लॉस जो आहे तो ई-एम-एच्या खाली लावायला हवा. तर अशा प्रकारे हा अडानी पॉवर शेअर, ज्या शेअरची किंमत एका महिन्याच्या आत 40% जास्तीने वाढलेली दिसत आहे. त्यानंतर दुसरा शेअर आहे अडानी एनर्जी. आता या शेअरमध्ये सुद्धा तुम्हाला सेम पॅटर्न बघायला मिळणार आहे. जेव्हा या शेअरची किंमत फेब्रुवारी महिन्यामध्ये ई-एम-एच्या वरती आली होती, तेव्हा स्ट्राँग सिग्नल्स नाही दिसलेत. व्हॉल्यूममध्ये काही वाढ झालेली नाहीये. पण हेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा या शेअरची किंमत पुन्हा ई-एम-एच्या वरती आलेली आहे, तेव्हा स्ट्राँग बुलिश कॅन्डल दिसत आहे. त्यासोबत व्हॉल्यूमसुद्धा वाढलेला दिसत आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, की या शेअरची किंमत किती वाढलेली आहे. तर अशा प्रकारे अडानी एनर्जी या शेअरची किंमत एका महिन्यामध्ये 46% पेक्षा जास्तीने वाढलेली दिसत आहे. आता वळूयात पुढच्या शेअरकडे. पुढच्या शेअरचं नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडानी एनर्जी आणि अडानी ग्रीन एनर्जी हे 2 वेगळे शेअर्स आहेत आणि या शेअरचा चार्टसुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेलच, की या शेअरमध्ये सुद्धा तोच पॅटर्न बघायला मिळतो आहे. सुरुवातीला याच्यामध्ये जास्ती व्हॉल्यूम नसल्यामुळे, जास्ती स्ट्राँग बुलिश सिग्नल नसल्यामुळे या शेअरची किंमत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वरती नाही गेली आहे. पण एप्रिल महिन्यामध्येच या तिघही शेअर्सची किंमत चांगल्याच पद्धतीने वरती गेलेली दिसत आहे आणि त्यासोबत व्हॉल्यूममध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. तर कुठलेही जास्तीचे टेक्निकल पॅरामीटर्स न बघता फक्त हेकिनाशी कॅन्डलस्टिक आणि 2 मूव्हिंग एव्हरेज जर का आपण एखाद्या चार्टवर लावले आणि व्हॉल्यूमकडे लक्ष ठेवलं, तर आपल्याला सहजपणे कळू शकतं, की आपण कोणत्या शेअरमध्ये एंट्री घ्यायला हवी, कधी घ्यायला हवी, स्टॉप लॉस कुठे ठेवायला हवा आणि एक्झिट कधी करायला हवी ते. त्यामुळे अडानी ग्रीन एनर्जी या शेअरची किंमत एका महिन्यामध्ये 47% पेक्षा जास्तीने वाढलेली आहे. आता या ठिकाणी मी असं म्हणणार नाही, की आपल्याला एका महिन्यामध्ये 47% रिटर्न्स प्रत्येक वेळेला मिळू शकतात किंवा आपण या ठिकाणी एंट्री घेतली असती, तर आपल्याला 47% रिटर्न्स मिळाले असते. पण आपण 5 ते 10% जर का रिअलिस्टिक टार्गेट ठेवलं, तर ते सहज आपण अचीव्ह करू शकतो. हेच सांगण्याचा यामागचा उद्देश आहे. आणि जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल, तर सुरुवातीला आपण कमी कॅपिटल घेऊन 1-2 स्विंग ट्रेड कसे घ्यायला हवे, एंट्री कुठे घ्यायला हवी, एक्झिट कुठे घ्यायला हवी, स्टॉप लॉस कुठे ठेवायला हवा, हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही कमी कॅपिटल घेऊन तुमचा कॉन्फिडन्स वाढवायला हवा आणि मगच तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. मार्केटच्या अशाच नवीन माहितीसाठी बघत रहा मार्केट एनालिसिस मराठी.